नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण महाशिवरात्रीनिमित्त रताळ्याची खीर बनवणार आहोत। ही खीर अगदी झटपट तयार होते आणि चवीलाही तितकीच मस्त लागते। त्यासाठी इथे मी 2 रताळे उकडून घेतलेले आहेत। त्याची आता आपण साल काढून घेणार आहोत। त्यानंतर हे रताळे मी खिसून घेणार आहे। तुम्ही स्मॅश करूनही घेऊ शकतात, पण आपल्याला याच्यामध्ये गाठी राहून द्यायच्या नाही आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे। खिसणीने असं खिसल्यामुळे त्यामध्ये गाठी तयार होत नाहीत। या पद्धतीने दोन्ही रताळे मी खिसून घेतलेले आहेत। त्यासोबत काजू बदाम पिस्त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। इथे एका कढईमध्ये चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे। तूप सर्व कढईला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। खिसून घेतलेलं रताळं आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। सुरुवातीला इथे मी यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे सर्व आपल्याला गाठी न होता मिक्स करून घ्यायचं आहे। आपण एकदा जास्त दूध टाकू शकतो, पण हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता आलं पाहिजे। त्यासाठी आपण थोडं थोडं दूध यामध्ये टाकून घेणार आहोत। या पद्धतीने गाठी मोडत मोडत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अजून 1 वाटी मी यामध्ये दूध टाकून घेणार आहे। एकूण आपण 2.5 वाटी दूध यासाठी वापरणार आहोत। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। राहिलेला अर्धी वाटी दूधही मी यामध्ये टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण जे ड्राय फ्रूट्सचे तुकडे करून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। सोबतच इथे मी पाऊण वाटी साखर यामध्ये टाकत आहे। आपल्या आवडीनुसार आपल्याला साखर कमी जास्त करायची आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर विरघळली पाहिजे। त्यानंतर इथे मी वेलची थोडीशी कुटून घेतली आहे, ती यामध्ये टाकून घ्यायची आहे। वेलचीमुळे छान चव येते आपल्या या खीरला, त्याच्यामुळे थोडीशी वेलची पावडरही आपल्याला यामध्ये टाकायची आहे। या दुधाला आपण एक उकळी काढून घेतलेली आहे। उपवासाच्या दिवशी नैवेद्यासाठीही आपण ही खीर बनवू शकतो। चवीला ही खूपच छान लागते। या पद्धतीने तुम्ही रताळ्याची खीर नक्की बनवून पहा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।